नमस्कार, माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? मजेत तर आहात ना? सासू हे वाक्य जरी ऐकलं ना, अगोदरची मुली लग्न करायला खूप घाबरायचे. कारण त्यांना असं वाटायचं की लग्न झाल्यानंतर सासूने जे सांगेल तेच आपल्याला करावं लागतं आणि तेच ऐकावं लागतं. आपल्याला तिथे फ्रीडम भेटत नाही. त्यांच्या घरातील रीतिरिवाज, परंपरा हे सर्व आपल्याला शिकावं लागतं. आपलं तिथे काहीच चालत नाही आणि अगोदर असं होतंही. म्हणूनच मला वाटतं की त्या काळी नाते जोडून असायचे. सगळे एकाच घरामध्ये मिळून मिसळून राहायचे, कारण त्यावेळी घरातील मोठ्या व्यक्तींचे सगळेच ऐकायचे. पण आता असं होत नाही. आता जे सासू झालेले आहेत, ज्यांना सून आलेली आहे, त्यांच्या बाबतीत हे सगळं घडलेलं असेल. म्हणून त्यांनाही असंच वाटतं की घरची चावी माझ्या हातात असावी आणि सगळेजण माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. पण आता असं होऊ शकत नाही. आता सगळेच स्वतंत्र आहेत. काळ बदललेला आहे. काळाप्रमाणे आपल्याला बदलावं लागेल, तरच आपण जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो. आता कोणी कोणाला विचारणं गरजेचं समजत नाही. त्यांना जे आवडतं ते तेच करत असतात, कारण सध्या बाहेर तेच चाललेलं आहे. म्हणून मी सगळ्याच सासूंना सांगते की या नवीन पिढीला ॲक्सेप्ट करा. त्याला बदलण्यामध्ये स्वतःचा वेळ वाया घालवू नका. ज्यावेळी सून नवीन लग्न करून घरामध्ये आणत असतात, त्याचवेळी सुनेला सांगत असतात की आमच्या घरातील रीतिरिवाज तुला पाळावे लागेल. काही नियम अटी आहेत, हे तुला पाळावे लागतील. पण आपण त्यावेळी थोडाही विचार करत नाही की आपण मशीन नाही, सून आणलेली आहे. तिचा राहणीमान आपण बदलायला सांगत असतो. तो इतकं लवकर शक्य होत नाही. त्याला थोडंसं वेळ द्या. ती माहेरी दररोज 8 वाजता उठायची. आता तुमच्या घरी तिला तुम्ही 6 वाजता उठायला सांगता. माणसाला कधीही स्वतःची सवय बदलायला थोडासा वेळ लागतोच. त्यांना वेळ द्या. आणि काही सासूंचं तर शब्दामध्येही इतका राग असतो ना की तू ते कपडे घालू नको, तू तिथे जाऊ नको, तू ते करू नको, तू हे करू नको. इतके कंडिशन्स घालत असतात ना. पण त्यांना काय कळतं की तिचंही एक मन आहे, तिलाही काही गोष्टी करावेसे वाटत असतात. तर हे पहा, ज्या गोष्टी तुम्ही रागामध्ये सांगत असता, तेच गोष्टी जर प्रेमात सांगितलं, तिला आपलंसं करून सांगितलं, तर ती नक्कीच ऐकेल. आत्ताच्या मुलीमध्ये सहनशक्ती अजिबात नाही. राग ही खूप आहे. तुम्ही जर त्यांच्यापासून 1 पाऊल लांब राहिलात ना, तर ते तुमच्यापासून 10 पाऊल लांब राहतात. चूक त्यांची नाही, परिस्थिती. तुमच्या वयामध्ये तुम्ही गरिबी, उपाशी हे सगळं अनुभवलं असेल, म्हणून तुम्हाला त्याची जाणीव आहे. पण आत्ताच्या मुलींमध्ये ती जाणीव नाही. आत्ताची पिढी हे सर्व सहनही करू शकत नाही आणि या सर्व गोष्टींना ती फेसही केलेली नसेल. त्यांना सर्व काही आयतं मिळालेलं आहे. त्यांना तुमच्या इतका अनुभव नाही. ते तुमच्यासारखं काटकसरीने जीवनही जगूच शकत नाहीत. तुमचा काळ कसा होता, त्यावेळी तुम्ही त्याचप्रमाणे राहिलात. आत्ताचा काळ बदललेला आहे. तेही काळाप्रमाणे चालत आहेत. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जर त्यांचं राहणीमान आवडत नसेल, तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा. एकदा सांगा, दोनदा सांगा, तिसऱ्यांदा सोडून द्या. प्रत्येक वेळी सांगत राहणं म्हणजे स्वतःचं किंमत कमी करून घेणं. मग ते तुम्हालाच इग्नोर करायला लागतील. जर ते त्यांचा हट्ट सोडत नसतील, तर तुमचा हट्ट तुम्हीच सोडून द्या. काही सासूंचा स्वभाव असाही असतो. जर त्यांचं आणि त्यांच्या सुनेचं पटत नसेल, तर ते 4 चौघामध्ये अशा गोष्टी शेअर करत असतात की माझी सून अशी आहे, माझी सून तशी आहे. बरोबर ना? काही घरात तर सासू सुनेचं भांडण याच कारणामुळे होत असतात. घरचे गोष्टी बाहेर सांगणं चुकीचं आहे. काही लोक त्याला मीठ मसाला लावून वाढवून सांगत असतात आणि नंतर त्याचं मजा घेत असतात. एकमेकांना बोलून विषय क्लोज करण्याचा प्रयत्न करा. काही आई आपल्या मुलांना नेहमी बोलत असतात की लग्न झाल्यानंतर तू बदललेला आहे. आता त्याची जिम्मेदारी तुम्ही दोघेही आहात, बायको आणि आई. दोघांचंही त्याला ऐकावं लागतं.
यामध्ये त्याची थोडीशी दुर्लक्ष होऊ शकते. आई असून मुलांना समजावून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही दोघेही त्याला तितकेच महत्त्वाचे असता. तर सगळ्या सासूंना मला एकच सांगायचं आहे, जर तुम्हाला नेहमी आनंदी जर राहायचं असेल तर आजची ही नवीन पिढीला ॲक्सेप्ट करा. तुमच्या काळाप्रमाणे तुम्ही जगलात, आत्ताच्या काळाप्रमाणे तेही जगत आहेत. पण मुलींनाही मला सांगायचं आहे, तुम्हाला स्वातंत्र्य भेटलेलं आहे, तुम्हाला फ्रीडम भेटलेला आहे, म्हणून स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागू नका. तुमची सासू जे सांगत असते, काही गोष्टी करायला सांगत असतील, काही गोष्टींना नकार देत असतील, तर ते असं का करत आहेत याचा थोडंसं विचार करा. कारण ते जेही तुम्हाला सांगत असतात ते तुमच्या चांगल्यासाठी असतं. कारण त्यांना तुमच्यापेक्षा जास्त अनुभव असतो. ते तुम्हाला आत्ता नाही कळणार, पुढे जाऊन नक्कीच तुमच्या लक्षात येईल. सासू आणि सून दोघांनीही एकमेकांचं ऐकून एकमेकांना ॲक्सेप्ट करून जर राहिलात ना, तर तुमचं घर स्वर्ग बनेल. ते फक्त आणि फक्त तुमच्या हातामध्ये आहे. या नव्या पिढीशी तडजोड करा, त्यांना समजावून घ्या. ते हट्टी असतील तर तुमचा हट्ट सोडून द्या. आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेहमी खुश राहा, हसत राहा आणि पॉझिटिव्ह राहा. बाय.